एसटी स्टँड येथे बॅरिगेड्स लावल्यामुळे या ठिकाणावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास होत असल्यामुळे हे बॅरिगेड्स तात्काळ काढावे आणि एसटी स्टँडच्या मागील बाजूस इनगेट तात्काळ काढावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज दुपारी 2 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना आणि एसटी महामंडळ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निर्णयात म्हटलंय की एसटी स्टँड येथे एसटीच्या इनगेट आणि अवगत येथे लावलेल्या बॅरिगेडमुळे वाहतूकदारांना याचा नाहक त्रास होत असल्यामुळे येथील बॅरिगेड लावलेले तात्काळ काढावे आणि सातारा बसस्थानकाकडून जाणाऱ्या पूर्वीच्या बाजूला एसटीचे इनगेट काढावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड तसेच जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पोळ, तालुका उपाध्यक्ष विजय यादव उपस्थित होते। जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आम्ही कलेक्टर साहेबांना तसेच आपल्या एसटी महामंडळ अधिकारी यांना आज आम्ही निवेदन दिलेले आहे। आज साताऱ्यामध्ये 10 दिवस झाले, 10 ते 12 दिवस झाले आहे आपल्या सातारा एसटी स्टँडच्या बाहेरील बॅरिगेड्स काही लावण्यात आलेले आहे। आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे, पण आपल्या एसटी स्टँडच्या मागील बाजूस इनगेट जर आपण केले तर वाहतुकीला अडथळा कोणता येणार नाही व आउटलाईनमध्ये दोन्ही गाड्या जाऊ शकते, म्हणजे दोन्ही बाजूने गाड्या जाऊ शकतील। व इनगेट जर आपण एसटी स्टँडच्या मागं जर आपण एक दरवाजा जर केला तिथून इनगेटमध्ये वाडेफाट्यावरील येणाऱ्या मोठमोठ्या गाड्या येऊ शकतात, जेणेकरून कोणता जनतेला त्रास होणार नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मी युवक जिल्हा अध्यक्ष तसेच आमचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पोळ व युवक तालुका अध्यक्ष विजय आज आम्ही एक निवेदन देऊन जर आमच्या मागण्या जर काय ह्या मान्य झाल्या नाही तर आम्हाला आमच्या जनतेसाठी आंदोलन करायचं लागलं तरी आम्ही आमच्या इनगेट करण्यासाठी एसटी स्टँडला आम्ही आंदोलन करणार याची गवाही देतो। रिपब्लिकन मार्गदर्शन आमचे संजय गाडे साहेब व चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार, एवढंच मी सांगेन। जय भीम, जय संविधान।